कुंभ राशीसाठी 2026 सालातील व्यवसायाच्या संधी। कुंभ राशीच्या मित्रांनो, व्यवसाय मालकांसाठी आणि उद्योजकांसाठी हे वर्ष आव्हानात्मक आहे। 7व्या घरात असलेला केतू भागीदारीवर थेट परिणाम करतो। व्यावसायिक भागीदार अलिप्त, उदासीन होऊ शकतो किंवा छुपे प्रश्न निर्माण करू शकतो। या काळात झालेल्या नवीन भागीदारी स्थिर राहण्याची शक्यता कमी असते। नवीन भागीदारी आधारित उपक्रम सुरू करणे टाळणे सहसा अधिक सुरक्षित असते। दुसऱ्या घरात शनी असल्यामुळे पैशांचा ओघ कमी होऊ शकतो आणि आर्थिक जबाबदाऱ्या वाढू शकतात। पहिल्या घरात असलेल्या जन्म राहूच्या संयोगामुळे अविचारी किंवा अहंकारापोटी असे निर्णय घेण्याचा धोकाही असतो, ज्यामुळे व्यवसायाची स्थिरता बिघडते। सकारात्मक बाजू 2 जून ते ऑक्टोबर 30 पर्यंत आहे। 6व्या घरात असलेला उच्चस्थ गुरु काही गोष्टी करू शकतो, जसे की तुम्हाला अनुकूल अटींवर मोठे व्यावसायिक कर्ज मिळवण्यासाठी किंवा त्याची पुनर्रचना करण्यासाठी मदत करते। कायदेशीर बाबी, वाद किंवा प्रतिस्पर्धकांच्या हल्ल्यांना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सहाय्य तुम्हाला जुनी कर्जे किंवा देणी फेडण्याची परवानगी देते। व्यवसायासाठी हे आक्रमक विस्ताराचे वर्ष नसून नुकसान नियंत्रण आणि एकत्रीकरणाचे वर्ष आहे। 2026 मध्ये संयम आणि चिकाटीची आवश्यकता आहे। या वर्षातील मुख्य गोचर म्हणजे तुमचा राशीस्वामी शनी, जो संपूर्ण वर्षभर मीन राशीत म्हणजेच तुमच्या द्वितीय घरात आहे। हा 7.5चा पाद शनी अंतिम टप्पा आहे। याचे संपूर्ण लक्ष तुमच्या धन आणि कुटुंबावर केंद्रित आहे। यामुळे उत्पन्न मर्यादित होऊ शकते, खर्च वाढू शकतो आणि तुमच्या कुटुंबावर मोठी जबाबदारी येऊ शकते। शनी हा तुमचा 12व्या घराचा स्वामी असल्यामुळे जोपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक ही छिद्रे बुजवत नाही, तोपर्यंत 12व्या घरातील हे गोचर आर्थिक व्यवहारांसाठी एका गळत्या बादली सारखे आहे। एकंदरीत 2026 हे वर्ष सहज यशा बद्दल नसून टिकून राहणे, आपले स्थान टिकवणे आणि दीर्घकालीन स्थिरता मिळवण्याबद्दल आहे। जर तुम्ही नम्रपणे आणि धोरणात्मकरित्या वागलात तर तुम्ही अधिक मजबूत होऊन बाहेर पडाल। जर तुम्ही नम्रतेने आणि शहाणपणाने निर्णय घेतले तर 2026 नंतर तुमचे जीवन खूप मजबूत होणार आहे। जर तुम्हाला अशा सखोल राशीभविष्याचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि श्री देशपांडे गुरुजी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमची रास कमेंटमध्ये नक्की लिहा, मी पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन।